चला शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला आता मस्तपैकी घरी आलो आणि घरी आल्यानंतर कसं एकदम फ्रेश मस्त वातावरण छान असं. कामातून आज रजा मिळाली. आता असं नाही की काम नाही, जायचं दुकानावर थोडंसं काम, एक गेट बसवायचं राहिलं त्या दिवशीचं. आणि इकडं आमची चिवताय चिवताय दार उघड. चिवताय काय नाही, लाजाचं झाड आणले. सारखी त्या लाजाच्या झाडाला कशी करते धावतो, सारखी त्या लाजाचं झाड आणि ते चिव कशी धाव डोचत राहते. लई नाद आहे ना. आणि इकडं अश्विनी काय स्वेटर तर काढायचं अंगातनं, काय तिला हेच व्हाय ना. हा चालू झाली परत. कस काय झाली थंडी चालू परत? आता तिकडे बर्फ पडला, आपल्या इकडे गार हवा सुटली. कुठं बर्फ पडला? तिकडे हिमाचल मध्ये. हिमाचल मध्ये कुठं पडला? कुठं म्हणजे हिमाचल मध्ये तर कुठं? अग नेमकं मनालीला पडला, काश्मीरला पडला, पण पडला की. हा कुठं पडला ही विचारतोय ग मी. मनालीला पण पडला. मनालीला पडला वय. बर काय मग विषय काय म्हणते? काय नाही, आता झाला स्वयंपाक झाला, भांडी झाली, हा सगळं व्यवस्थित झालं म्हणजे होय, बरं वाटतं जरा चकाचक असल्या. बरं वाटतं आहे ना. महत्वाचं म्हणजे तिला लय रात्री भेव वाटत होतं. का वाटत होतं? का? आमच्या इथं वाघ आलाय. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना बिबट्या सगळ्यात पहिल्यांदा आला लातूरमध्ये, परत आला इंदापूरमध्ये, परत आला शिंदेवाडी गावात. हा तर बिबटी आला आमच्या इथं, वाघ आलाय मित्रांनो, वाघ. आणि घराच्या पाठीमागं काय आहे? ऊस आहे आपल्या सगळा. आणि घराच्या शेजारी इकडं मका ज्वारी, इकडं सगळं असं पॅक बंद असल्यामुळं कसं वाघाचं बेव वाटतं. म्हणून ह्यांना बाहेर निघायची सुद्धा पंचायत होती. मी मम्मीला सांगितलं की आपल्या गावात आहे ना बिबट्या घडल्यात. मम्मी आहे ना पळाली, दरवाजाच लावला. हा मग पाहिली म्हणजे रात्री मला 10-11 वाजले, याला भांडी सुद्धा धुली नव्हती. घराच्या बाहेर नाही काय नाही, कुठं बाहेर जा. मग शेवटी हे वाघ आला म्हणजे मी आलो की बघ ही वाघीण झाली लगे. काय नाही, मस्तपैकी भांडी ही धुली. तिला म्हणलं टेन्शन घेऊ नको, हे वाघ असताना तुला ते वाघ काय करायचं आहे ना. हा मग काय नाही, तिला वाघाचं लय भ्याव वाटतं. ती पथक वगैरे आले की सगळं ती पकडायचं. हा वाघ पकडायचं पथक बिथक आलंय. ती पिंजरा बिंजरा घेऊन एक बोकाड शिर्डी घेऊन येतात, त्याच्यात टाकतात आणि मस्तपैकी वाघाची वाट बघत बसतात. आणि मग वाघ ते शिर्डीला धरायला जातो. आणि तसंच असतं पथक. म्हणजे काय असतं माहिती का? त्याला एक सापळा टाकलेला असतो. सापळा कोणत्या एरियामध्ये आलाय, मग त्या भागात 1-2 सापळ टाकलेलं असतात. म्हणजे माझ्या माहितीनुसार मी पाहिलंय. म्हणजे ती डिस्कवरी चॅनल जी व्यक्ती बघतो ना त्याला ती समजतं. आपल्या टी व्ही ना, त्याच्यामुळे तुम्हाला आणायचंय की टी व्ही. आणायचा टी व्ही आणल्यानंतर तुम्हाला ती डिस्कवरी चॅनल लावला ना, त्याच्यात सगळं म्हणजे काय काय असतात ना, ते चॅनल असतात स्पेशल, ते सगळं लावलेलं असतं प्राण्यांचंच. हां चला असू द्या. काय म्हणतो चिमनो, काय म्हणते 26 जानेवारीचा? आता खरं सांगायचं तर ह्या मुलांना काय करणार? माझी कविता म्हणू का? तुझी कविता होय? हां म्हण चल. हां देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर वेलींची, सुंदर ही झाडे, तशी आम्ही मुले, देवा तुझी होय देवाची मुले वय. अगं माझं ये इकडे चल, पप्पा दे आता. इंग्लिश पण येते. इंग्लिश मधनं पण येते होय तुला? बरं चल इंग्लिश मधनं म्हणून दाव छान पैकी. मोर सर थोडा हा दाव म्हणून इंग्लिश मधले छान. Bounce by Turina, yes I got it. Bounce it to Sagar, yes I got it. Bounce it to teacher, oh no I'm asleep. ओके सुंदर. मला इंग्लिशचा गचा म का जमाना, तर माझी लेकरं शिकली ना चमायला. आणि खरंच मराठी माध्यमिक सगळ्यात भारी शाळा मित्रांनो. शिक्षण आपण म्हणतो ना इंग्लिश मिडियम वगैरे, फक्त इंग्लिश मिडियमला इंग्लिशच शिकवलं जातं. बाकीच्या गोष्टी मला तरी वाटतं शिकवल्या नाहीत जात. पण मराठी माध्यमिकला अश्विनी सगळंच असतं.
हिंदी असतं, इंग्लिश असतं, मराठी असतं, अर्थशास्त्र असतं, नागरिकशास्त्र असतं, भूगोल असतं. सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ सुंदर अक्षरात, मुलींना टेन्शन नाही, काय नाही. पोरं चांगले शिकतात, जास्त बोधरेशन नाही, काय नाही, असा मॅटर असतो. बर हात काढा. ठीक आहे, बरं चालतंय. बरं मी कामावर गेलो, तू कामाचा व्हिडिओ टाकलं, तुला कसं वाटलं बरं वाटलं की. चॅनलला? असं टाकत जाऊ पण का? तुम्ही ते व्यवस्थित नाही दाखवलं, काय बनवलं, कसं बनवणार आहे ते. अगं ती टेक्चर वरती उचलून ठेवलं ना, मग त्यांना ते दावतो. बर. चला, ह्या गोष्टीवर मी निघतो आणि बाय सगळ्यांना.